स्वामी आहेत तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे महानगुरू वंदनीय गुरुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जुन्नर तालुक्यातील धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांना विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र युवा सहकारी मयूरभाऊ गुंजाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अभिषेक करण्यासाठी उपस्थित तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच मान्यवर सहकारी वर्ग उपस्थित तालुक्यातून आलेला सर्व मित्र परिवार गुंजाळ परिवार शिवसेना परिवार सर्व नातेवाईक परिवार उपस्थित बंधू आणि भगिनी खरं तर आज मयूरभाऊंचा वाढदिवस संपन्न होत असताना सगळ्या सहकार्याने केलं पुढील आयुष्यासाठी निरोगी निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। अनेकांनी उल्लेख केला आदरणीय राजाभाऊ गुंजाळांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मुळातच गुंजाळ परिवार वैकुंठवासी मास्तर बाबा असतील तात्यासाहेब असतील किंवा त्यांचे साराच परिवार 6 भावांचं एक मोठं घटलं आणि या घटल्यामध्ये विशेषत्वानं समाजात काम करण्याचं काम जे केलं ते मागच्या पिढीमध्ये आदरणीय मास्तर बाबा असतील तात्यासाहेब गुंजाळ असतील आणि त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांनी हा वासा आणि वाचा पुढे चालवला। तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजाभाऊंनी केलेलं काम त्यांचा मित्रपरिवार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल गावगाड्यामध्ये खरं तर राजाभाऊ गुंजाळ एक स्वतंत्र असं कोर्ट होतं ज्याच्यामध्ये अनेक तंटे जे पोलीस स्टेशनला मिटत नव्हते ते तंटे आनंद दिघे साहेबांसारखे राजाभाऊंच्या कोर्टात मिटत होते। आपण सगळ्यांनी पाहिलं एक आदरयुक्त दरारा राजाभाऊंच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। खरं तर दुर्दैवाने त्यांना फारसं आयुष्य लागलं नाही पण आजही ते नाव तो दरारा तो आदरयुक्त दरारा आपण सगळेजण पाहतो। कुटुंबियांच्या बाबतीमध्ये अनेक चढउतार झाले मयूरभाऊवरती अनेक संकट आले कुटुंबावरती संकट आले पण मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन आदरणीय माधुरी वहिनींनी या सगळ्या संकटामध्ये खूप धीरानं काम केलं धीरानं पुढे जाण्याचा निर्णय घेतला। सुप्रियाताई मयूरभाऊंची सौभाग्यवती तिने देखील कुटुंबाला सांभाळताना कार्यकर्ते कसरत केली आणि या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये काही मंडळींनी खूप कुटुंबाला साथ दिली काही नावं कदाचित अदृश्य असतील पण आमच्या सहकारी शांताराम सावंत यांनी जे कष्ट या सगळ्या पुढच्या काळामध्ये वाईट काळामध्ये कुटुंबाला सावरण्यासाठी जे मोरल सपोर्ट लागतो तो मोरल सपोर्ट जे मानसिक आधार लागतो तो मानसिक आधार देण्याचं काम केलं। अदृश्य अनेक हात असतील परंतु या पुढच्या काळामध्ये कुटुंबियांना मदत करण्याचं काम मनोधैर्य वाढवण्याचं काम शांताराम केलं। कुटुंबानं पुढे जात असताना नारायणगावचा आमचा विजय शेठ गुंजाळ असतील सुनील शेठ असतील आदरणीय मोठे दादा ॲडव्होकेट गुंजाळ साहेब सगळ्याच परिवाराने खूप चांगल्या पद्धतीनं आधार देण्याचं काम केलं। आणि मयूरभाऊ तुम्ही या तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना राजाभाऊंचा वस्त्र आणि वारसा घेऊन जाण्याचं काम तुमच्याकडे आहे। राजाभाऊंचा तो आदरयुक्त दरारा राजाभाऊंची एक वेगळी लग्न राजाभाऊंची एक वेगळी ढग सगळे आपल्यामध्ये या पुढच्या काळामध्ये केवळ तालुक्यात नाही परिसरामध्ये आपल्याला काम करायचं। जनतेने म्हटलं पाहिजे की आज आम्हाला राजाभाऊंच्या नंतर आधार कोणाचा आहे तो मयूरभाऊचा आहे अशा प्रकारचं काम मयूरभाऊ तुमच्या अजून या पुढच्या काळात घडलं पाहिजे। या पुढील काळामध्ये देखील भाऊ आणि कुटुंबाने जे काम केलंय जो गुंजाळ परिवाराचा एक रोल मॉडेल आहे मोठा एक ब्रँड आहे तो गुंजाळ परिवाराचा ब्रँड समाजामध्ये पुढे नेण्याचं काम मयूरभाऊंची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आलेली आहे। माझी तुम्हाला विनंती व सूचना आहे भाऊंबरोबर आम्ही सगळ्यांनी व्यासपीठावर अनेक मान्यवर बसले त्या सगळ्यांनी भाऊंबरोबर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय आणि आता मयूरभाऊ तुमचं नशीब आहे त्या सगळ्यांच्या सोबतीनं तुम्हाला काम करायची संधी मिळते। मला माहित नाही भविष्यामध्ये निवडणुका येऊन जातील पण राजाभाऊ गुंजाळ एक असा माणूस होता की एखाद्या पदावर असतीलच नाही त्यांचा जो दरारा त्यांचं जे वागण्याचं सामर्थ्य ते सगळं तुमच्यामध्ये आहे। त्याच्यामुळं पदे येतील जातील जिल्हा परिषद येईल आमदारकी येईल खासदारकी येईल पंचायत समिती येईल सगळे येईल त्याच्यामध्ये जनतेमधून आवाज निघाला पाहिजे की होय आता आम्हाला मयूरभाऊ गुंजाळांचंच नेतृत्व पाहिजे अशा प्रकारचं काम मयूरभाऊ तुमच्या हातून करू द्या। शिवसेना संघटना म्हणून आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। शिवसेनेचे सगळे मंडळी
आज मला वाटतं तालुक्यातून सगळे आपले सहकारी मित्र, युवासेना असेल, खातेरकोडे असेल, महिला आघाडी असेल, सगळे जण उपस्थित आहेत. या साऱ्यांच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत असताना आज तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी सगळे या निमित्तानं उपस्थित आहेत. मी मयूरभाऊच्या साऱ्या मित्र परिवाराला शांतारामजी तुमच्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देईन की मयूरभाऊचा एवढा मोठा वाढदिवस आपण संपन्न केला. खरं तर अशा कार्यक्रमाने त्या कार्यकर्त्याला पाठीवरती शाबासकीची थाप मिळते आणि नवं काम करण्याची उर्मी मिळते. ती उर्मी देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मयूरभाऊ मित्र तालुक्यातील सर्व संघटनेच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुरेश भाऊ भोर असतील, संपर्क नेते सन्मान्य सचिव भाऊ आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं मयूरभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या हातून सारं काम घडावं, समाजाची सेवा घडावी, तुम्हाला हे काम करण्यासाठी आई जगदंबेनं वेदेश्वर महाराजांनी निरोगी निरमय आयुष्य अशाच प्रकारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.